आणि सासऱ्याचं नातं म्हणजे जणू बापलेकीचं नातं असतं। मात्र या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना खुलताबादमध्ये घडली आहे। खुलताबादमध्ये सासऱ्यानं पतीच्या संमतीनं सुनेवर वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सासऱ्याला अटक केली असून पती फरार आहे। हे नेमकं धक्कादायक प्रकरण काय आहे याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। ही एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना आहे। या घटनेची व्याप्ती आणि त्यातील कायदेशीर आणि सामाजिक पैलू लक्षात घेऊया। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेनं सर्वांना हादरवून सोडले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खुलताबादमधून ही अत्यंत विदारक घटना उघडकीला आली आहे। एका 23 वर्षीय विवाहित महिलेवर तिच्याच नराधम सासऱ्यानं गेल्या वर्षभरापासून सातत्यानं लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आणि हा माणूस आहे की राक्षस हा प्रश्न प्रत्येकाला पडला। विशेष म्हणजे या घृणास्पद कृत्यात पीडितेच्या पतीनं तिला आधार देण्याऐवजी आपल्या बापाच्या पापाला साथ दिल्यानं नेमकं काय बोलावं हेच कळत नाहीये। या प्रकरणी खुलताबाद पोलिसांनी सासऱ्याला बेड्या ठोकल्या असून आरोपी पती सध्या फरार आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित 23 वर्षीय तरुणीचा विवाह 2019 मध्ये झाला होता। लग्नानंतर ती आपल्या सासरी म्हणजेच पती, सासू सासरी आणि लहान मुलांसह आनंदाने राहत होती। मात्र गेल्या वर्षभरापासून तिच्या आयुष्याला ग्रहण लागलंय। घरात कोणाचंही लक्ष नसताना किंवा संधी मिळताच नराधम सासऱ्यानं सुनेवर वाकडी नजर टाकली। तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यानं तिच्यावर पहिल्यांदा बळजबरीनं अत्याचार केला। पीडितेनं या कृत्याला कडाडून विरोध केला, मात्र समाजात बदनामी करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देऊन सासऱ्यानं तिचं तोंड दाबलं। हा अत्याचाराचा सिलसिला केवळ एकदाच नव्हे तर गेल्या वर्षभरापासून सातत्यानं सुरू होता। या घटनेतील सर्वात धक्कादायक आणि संतापजनक पैलू म्हणजे पीडितेच्या पतीची भूमिका। पीडित महिलेनं मोठ्या धैर्यानं हा सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला। तिला वाटलं होतं की आपला पती आपली बाजू घेईल आणि नराधम बापाला जाब विचारेल, मात्र वास्तव्यात याच्या उलट घडलं। पतीनं पत्नीला आधार देण्याऐवजी वडील जे काही करत आहेत ते योग्य आहे असं म्हणत सासऱ्याच्या वर्तनाचं समर्थन केलं। इतकंच नाही तर पतीने पत्नीला धमकावत हा प्रकार कोणालाही न सांगण्याची ताकीद दिली। काही दिवसांनी पतीनं पत्नीशी असलेले संबंध पूर्णपणे तोडले आणि तो दुसऱ्या महिलेच्या नादी लागला। काही महिन्यांपूर्वी तो पत्नी आणि मुलाला सोडून घर सोडून निघून गेला। सासरच्या छळाला आणि सासऱ्याच्या नित्यनियमाच्या अत्याचाराला कंटाळलेली पीडिता मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती। समाजात आपली आणि कुटुंबाची बदनामी होईल या भीतीनं तिनं हा गुन्हा सहन केला। मात्र पतीच्या जाण्यानंतर आणि सासऱ्याचा छळ असह्य झाल्यानंतर ती आपल्या माहेरी गेली। माहेरी गेल्यानंतर तिची आई आणि भावाच्या लक्षात आलं की ती प्रचंड दहशतीत आली आहे। विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर पीडितेनं हंबरडा फोडला आणि गेल्या वर्षभरापासून तिच्यावर ओढवलेला हा भीषण प्रसंग कथन केला। हे ऐकून हादरलेल्या माहेरच्या मंडळींनी क्षणाचाही विलंब न लावता खुलताबाद पोलीस ठाणं गाठलं आणि तक्रार दाखल केली। पीडितेच्या तक्रारीनंतर खुलताबाद पोलिसांनी तातडीनं हालचाली करत भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये आणि नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी नराधम सासऱ्याला तात्काळ अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आलंय। आरोपी पती अद्याप फरार असून पोलीस पथक त्याचा शोध घेत आहे। आता पोलिसांकडून सासऱ्यानं वर्षभर केलेल्या अत्याचाराचे पुरावे गोळा करणं, पतीची या गुन्ह्यातील नेमकी भूमिका आणि त्यानं दिलेल्या धमक्यांचा तपास, पीडितेची वैद्यकीय तपासणी पूर्ण करणं ही सगळी आव्हानं पोलिसांसमोर असतील। या घटनेमुळे खुलताबाद परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। ज्या घरात स्त्रियांना लक्ष्मी मानलं जातं तिथेच जर सासरा आणि पती असं कृत्य करत असतील तर महिलांनी सुरक्षित कोणाकडे पाहावं असा प्रश्न उपस्थित होतोय। सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे। ही घटना केवळ एक गुन्हेगारी कृत्य नसून कौटुंबिक व्यवस्थेच्या ढासळत चाललेल्या नीतिमत्तेचं लक्षण आहे। पीडितेनं दाखवलेल्या धाडसामुळे हा नराधम सासरा गजाळ पोहोचला असला तरी या घटनेनं दिलेली मानसिक जखम भरून येणं कठीण आहे। आता सर्वांचं लक्ष पोलीस तपासाकडे आणि या प्रकरणातील फरार आरोपी पतीच्या अटकेकडे लागले। तर कोणत्याही अत्याचाराच्या विरोधात तक्रार करण्यासाठी घाबरू नका। तात्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले। मात्र पित्या समान ज्या सासऱ्याकडे बघितलं जातं तो सासराच असा हैवान निघाल्यानं सर्वांनाच धक्का बसलाय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।